आले भीमबाण, भीमाई माता प्रस्तुत होता, भीमाई माता प्रस्तुत होता. हर्षित झाले ते रामज पिता, धन्य झाली कुळी सकपाळ. हो हो हो, धन्य झाली कुळी सकपाळ, कुळी सकपाळ. जन्मास आले भीमबाण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणतो. ही घटना म्हणजे नेमकी काय आहे, यात काय सांगितलेलं आहे, आणि ही घटना घेण्यासाठी त्यांना एवढे वर्ष लागले, एवढे परिश्रम करावे लागले, अनेक देशांचा अभ्यास करावा लागला आणि त्यातून आपली भारताची राज्यघटना निर्माण झाली. तर या घटनेमध्ये असं सांगितलंय की माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, आपण कुठल्या अधिकारासाठी लढलं पाहिजे, आपले हक्क काय आहेत, आणि त्याचबरोबर नुसते हक्क न मागता आपलं कर्तव्य सुद्धा काय आहे याची जाणीव आपल्याला घटनेमुळे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायक, मोडल्या रूढी त्या परंपरा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर जवळील महू या गावी झाला. आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण दापोलीच्या शाळेत झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी लष्करीतून निवृत्ती घेऊन साताऱ्यात नोकरी केले. पुढील काही काळ त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. अप्पाची चालू करून केले, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला. त्यांनी बरीच विधकाराची सभेची स्थापना केली. सभेच्या माध्यमातून तरुण अग्रणी व्यक्तींसाठी रात्रीच्या शाळा चालविल्या, तसेच वाचनालय सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले. भारतीय राज्यघटना, गौतम बुद्ध व त्यांचा धम्म, माझी आत्मकथा, थॉट्स ऑफ पाकिस्तान, रिवेअर ऑफ गॉड असे अनेक ग्रंथ लिहिले. इतिहास घडवला, तो इतिहास आपण जाणून घेऊया. एका खुल्या सकाळी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून हजारो लोक त्या महात्मा रस्त्याने चालले होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम निघाला होता, त्यांच्या उत्साहाला भरती आली होती. त्या हजारो मुखातून एक जयघोष चालला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. महाराष्ट्राचे मूलभूत अधिकार, व्यक्तीची प्रतिष्ठा, स्त्री व पुरुषांना समान अधिकार, सामाजिक व आर्थिक न्याय, शांततामय सहजीवन व सुरक्षितता यावर त्यांची श्रद्धा होती. हा त्यांचा स्थायी भाव होता. गोरमेक परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितला होता. त्याला नाव दिले राजगृह. त्यांनी बंगल्यात एक ग्रंथालय उभारले. ते नेहमी बुद्धांचे जीवनचरित्र वाचत. त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. दिवसाकाठी 24 तासापैकी 21 तास अभ्यास केला. रात्रीचा दिवस केला, उपाशी राहावे लागले. पावाच्या तुकड्यावर दिवस काढावा लागला. त्यांच्या मुंबईच्या रसगृहात 22,000 पुस्तके आहेत. समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेबांची नियुक्ती झाली होती. घटना समितीचे कामकाज एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. या प्रदीर्घ काळामध्ये जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार झाली. यामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागपूरमधील हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
पहा मुलांनो, मुलांनी इकडे लक्ष द्यायचंय. जेव्हा आपले आईवडील आपल्याला शिक्षणासाठी सांगत असतात तेव्हा त्यांचं स्वप्न आपण पूर्ण केलं पाहिजे. हे बाबासाहेबांकडून आपण शिकलं पाहिजे. पहा, त्यांनी सगळं शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले, बॅरिस्टर झाले. एकत्रित होतो हे कशासाठी की सर्वात महत्त्वाचं, उद्या तुम्ही या देशाचे भावी नागरिक घडणार आहात. आणि ज्या वेळेस तुम्हाला या प्रतिमांचं पूजन होतं आणि पूजन झाल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती सांगितली जाते आणि सांगत असताना त्यांचं कार्य, गौरव हे सांगितलं जातं आणि सांगत असताना त्यामागची प्रेरणा सांगितली जाते. आणि हेच आपलं मूल्य शिक्षण आहे. आज तुमच्याकडे मूल्यवर्धन म्हणून येत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आपण पुढं जाऊन उद्या एक बाबासाहेबांसारखी, ज्या सावित्रीबाई फुलेंसारखं असं आपण घडायचं आहे. 100% त्यांच्यासारखं नाही हो, पण थोडं तरी त्यांच्यासारखं होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ह्यासाठी